छगन भुजबळांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आणि स्वतः नेते छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत। भुजबळ साहेब, आपण कसे आहात? आपल्या विषयी जे ऐकलं ते खरं आहे का? मी अतिशय आनंदात आहे। सर, तुम्ही ठाकरेंच्या संपर्कात आहात असं समोर येत आहे। मी अजिबात कुणाच्याही विरोधी पक्षाच्या नेत्याच्या संपर्कामध्ये नाही। बर, आपण आपल्या कोणा पक्षा भेटलो नाही, कोणाशी संपर्क नाही। बर, भुजबळ सर, तुम्ही तुमच्या पक्षात महायुतीवर तुमच्या पक्षात नाराज आहात अशा चर्चा होत्या, त्यामुळे ठाकरेंच्या संपर्कात आहात या बातमीला बळ मिळतं, म्हणून पुन्हा विचारते की आपण मिलिंद नार्वेकरांना भेटलायत असं कळतंय, ते खरं आहे का? अजिबात भेटलेलो नाही। ते जर कोणी सांगत असेल तर त्यांनी शब्दावर मला सांगावं, कधी कुठे भेट झाली ते सांगावं। बर, कारण मी गेल्या 10 तारखेपासून आमचा षण्मुखानंद हॉलला जो कार्यक्रम मुद्दा मी डायरी पाहिली, हो, षण्मुखानंद हॉलला आमचा जो वर्धापन दिन झाला त्याच्यानंतर रोज अजितदादाबरोबर ही मीटिंग, ती मीटिंग, पुण्याची मीटिंग, त्यांच्या घरची मीटिंग, ह्या सगळ्या फॉर्म भरायला जाणं, जेवणाला जाणं, या सगळ्या ठिकाणी आहे। तर त्यामुळे जे आहे ते जे सांगतात, जर कोणी सांगत असतील हो, तर ते साफ खोटं आहे, असत्य आहे। नाराज 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 अरे नाराज तर असा आहे की ठीक आहे, हे तर खरं आहे की मी राज्यसभेची सीट मागितली होती, ती मिळाली नाही। प्रत्येक जण नाराज असतो। कोणी विधानसभेची सीट मागितली, मिळाली नाही, नाराज। जिल्हा परिषदेची सीट मागितली, नाराज। राहुल गांधी सुद्धा त्यांना वाटत असेल की एवढं सगळं करून सुद्धा जे आमचं सरकार आलं नाही, ते पण एक दिवस नाराज असणार। मोदी साहेब नाराज असणार ना की मला पूर्ण बहुमत का नाही मिळालं। पवार साहेब एवढं कॉम्पिटंट आहे त्या पोस्टसाठी, त्या प्राईम मिनिस्टरच्या, तरी सुद्धा ते होऊ शकले नाही, नाराज। फडणवीस म्हणत असतील, अरे एवढं काम करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये माझ्या सीट का कमी झाल्या, नाराज। अजितदादा म्हणत असतील, बारामतीची सीट का गेली, नाराज। पण ही सगळी मंडळी जी आहे ती काही तासाकरता नाराज आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी कामाला लागतात। काय राजकारणामध्ये हेच चालत असतं। एक दिवस थोडंसं जरा नाराज होतो मनुष्य, परत आपापल्या कामाला मजबूतीने लागतो, चलो आगे असं म्हणतो आणि पुढे चालतो। त्यामुळे नाराज वगैरे काहीही नाही। भुजबळ साहेब, खरं तर म्हणजे की संजय राऊत यांचं एक वक्तव्य सुद्धा समोर येत आहे की तेही बोलले होते की शिवसेनेत असतात तर मुख्यमंत्री पदाचा टिळा तुम्हाला लागला असता। म्हणजे हे एक प्रकारे आमंत्रण तर नाही ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्यासाठी तुम्हाला? अरे आता तुम्ही ते काय म्हणाले त्याच्यावर तुम्ही मला काय प्रश्न विचारता? त्यांना विचारा काय आहे ते। शेवटी तुम्ही ते सुद्धा एक म्हणाले ताकद ना, आहे, म्हणजे की समता परिषदेच्या ते माध्यमातून सुद्धा म्हणाले, तुमची एक मोठी ताकद आहे। म्हणाले तर त्यांना विचारायला पाहिजे ना तुम्ही। तो प्रश्न मला विचारतो, मी ते ऐकलं पण नाही ते काय म्हणाले ते। तुम्ही म्हणाले, तर त्यांनी तुम्ही म्हणतात की ते असं म्हणतात, तर त्यांनाच विचारणार, मला कसं काय तुम्ही विचारता बाबा? त्याचमुळे अशा प्रकारची माहिती सगळी समोर येते की मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्यासोबत सुद्धा तुमचा संवाद झालेला आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा तुम्हाला घेण्यास इच्छुक आहे। कारण सगळ्यात शेवटी नाही जरी म्हटलं तरी तुम्ही एक अत्यंत प्रभावशाली राजकीय नेतृत्व म्हणून सगळ्यांनाच मान्य आहे। तुम्ही माझ्याबद्दल जे चांगलं बोलला, मी प्रभावशाली आहे वगैरे वगैरे, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे। आणि सगळ्यांना असं वाटावं मी प्रभावशाली आहे, असं सर्व पक्षांना वाटावं, असंच काम माझ्याकडून यापुढे सुद्धा घडावं। तूर्त मी एवढं सांगतो, कुठल्याही विरोधी पक्षातील नेत्याबरोबर माझी चर्चा नाही। धन्यवाद। हो, पण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे आता तुम्ही सांगितलं जातं की माझ्या पक्षाने सुद्धा या सगळ्यात तुम्ही प्रभावशाली आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही, सगळ्यांना माहिती आहे। ओबीसी नेतृत्व सुद्धा तुम्ही एक मोठं संघटन उभं केलं, पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये खऱ्या अर्थानं तुमचा प्रचारामध्ये योग्य तो उपयोग तुमच्याच पक्षाने करून घेतला नाही किंवा महायुतीतल्या घटक पक्षांनीही करून घेतला नाही, असंही सातत्याने चित्र समोर आलं होतं। त्यामुळेही तुम्ही नाराज आहे असंही सातत्याने बोललं जात होतं। त्याच्यामुळे काय मी नाराज कशाला होऊ? त्या ज्यांच्यावर त्याचा तो परिणाम झाला असेल ते नाराज झाले असते। ज्यांना असं वाटत होतं की भुजबळ आले असते तर मी निवडून आलो असतो, असे 7-8 ठिकाणावर निश्चितपणे असतील की मी गेलो असतो कदाचित थोडासा हातभार जिंकण्यासाठी लागला असेल, तर ते नाराज असतील। मी कशाला नाराज होऊ? मी तर आराम करत होतो, आनंदात होतो। 7-8 जागी प्रभाव या चित्र काही वेगळं राहिलं असतं हे सगळेच बोलून दाखवतात। आता तुमचा सुद्धा हा पुनरुच्चार झाला आणि याचमुळे मी प्रभावशाली आहे, तर त्या प्रभावाचा प्रभाव पडला असता ना 7-8 ठिकाणी।
जर गेलो असतो तर माझं नाही झालं तर ठीक आहे, ओके, पुढच्या वेळेला जाऊ, विधानसभेला बोलवतील त्यावेळेला जाऊ. निश्चित पडला असता प्रभाव, पण तो पडू शकला नाही. म्हणून सुद्धा विधानसभा निवडणूक तोंडावर या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा जुन्या पक्षाकडे वाटचाल अशा प्रकारे, कारण नाही जरी म्हटलं तरी मातोश्रीशी तुमचं सख्य अजूनही आहे. हे बघा, माझं सख्य मातोश्री बरोबर शिवसेनेमध्ये बाळासाहेबांबरोबर मी काम केलेलं आहे. त्यानंतर मी काँग्रेसमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. विरोधी पक्षनेता मंत्री म्हणून सुद्धा सुधाकर नाईकांबरोबर, पवार साहेबांबरोबर मंत्री म्हणून काम केलं. त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. त्याच्यानंतर एनसीपी मध्ये सुद्धा काम केलं आणि आता फडणवीस आणि बीजेपी यांच्याबरोबर सुद्धा काम करतो आहे. तर सगळे ओळखतात मला, मी त्यांना ओळखतो. बस पण आता मी जे आहे महायुतीमध्ये आहे आणि जे काय तुम्ही जे चाललेलं आहे मीडियामध्ये, त्यांना भेटले त्यांना भेटले, हे होणार ते होणार, आता त्याच्याबद्दल मी काय बोलू आता. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला कुठलाही आधार नाही. बर, भुजबळ साहेब खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. प्रशांत बाग आमचे सहकारी आत्ता भुजबळांशी बोलत होते. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी कुणाच्याही संपर्कात नाही, मी कुणालाही भेटलेलो नाही. जर तुम्हाला कुणाला काही माहिती असेल आणि व्हिडिओ आणि इमेजेस तुमच्याकडे असतील मला दाखवा. मी असं काही केलेलं नाही. नाराजीच्या केवळ चर्चा आहेत. थोडंसं वाईट वाटतं पण नंतर मी कामाला लागलेलो आहे असं ते म्हणाले.